नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काल आपण जैवविविधता काय आहे या भागावर चर्चा केलेली होती। बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या भागावर बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागलेलं होतं, कारण विविध म्हणजेच काल नेटवर्कचा इश्यू, काहींना बफरिंगचा त्रास, तर काहींना साऊंड क्लिअरपणे ऐकू येत नव्हतं, काहींना व्हिडिओ बघत असताना बऱ्याच अडचणी सामोरे जावं लागलं। तर त्या सर्व अडचणींवर मात करून पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत। तर विद्यार्थ्यांनो, कालचा जो भाग आहे तो कालचा भाग यूट्यूबला म्हणजेच देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तो कालचा भाग जो समजलेला नसेल त्या कन्सेप्ट आणि तो भाग पूर्णपणे तुम्ही बघू शकता। तर आज आपण नवीन भाग सुरुवात करतोय। त्यापूर्वी आपण काल काय बघितला त्यावर थोडासा फोकस करूया। जसं जैवविविधता म्हटलेलं होतं, आता ही जी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, हे जास्तीत जास्त कुठं आढळतं हा भाग आपण बघितलेला होता। जी जैवविविधता म्हणतोय, बायोडायव्हर्सिटी म्हणतोय, तर ही जी बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजेच काय, सजीवांचं म्हणजे असं म्हणूया की विविधता, विविध प्रकारचे सजीव ज्या ठिकाणी आढळतात तो जैवविविधता क्षेत्र असं म्हणतोय। मग असे सजीव प्रजाती कुठं जास्त प्रमाणात आढळतात, तर यावर आपण म्हटलेलं होतं की जे विषुववृत्तीय प्रदेश आहे त्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, हे जास्त आढळून येतं। त्याला कारण काय आहे त्यावर आपण काल चर्चा केलेली होती। त्यानंतर विषुववृत्तापासून जसं जसं आपण ध्रुवाच्या दिशेने जातोय, मग ते उत्तर ध्रुवाच्या दिशेने असू द्या नॉर्थ पोल, की दक्षिण ध्रुवाच्या दिशेने असू द्या, दोन्ही दिशेने जसं जसं आपण जाऊ तसं तसं ही जैवविविधता कमी कमी होत जातं असं आपण काल म्हटलेलं होतं। उंचीनुसार आणि खोलीनुसार सुद्धा म्हटलं। समुद्र सपाटीवर आपण म्हटलं की जैवविविधता सर्वाधिक आढळतं। तिथून जसं जसं वर जातोय तसं तसं म्हणजे उंचीवर जातोय तसं तसं जैवविविधता आपल्याला कमी कमी दिसून येईल। तर खोलीनुसार जसं जसं आपण खोलीमध्ये जातोय, आत जातोय, तसं तसं जैवविविधता सुद्धा कमी होत जातं। म्हणजेच उंचीनुसार किंवा खोलीनुसार आपण भूपृष्ठापासून किंवा सी सरफेस पासून वर किंवा खाली गेलो तर त्या प्रमाणात आपले जैवविविधता कमी होत असल्याचं दिसून येतं। त्यानंतर आपण म्हटलेलं होतं की इकोसिस्टम, आता इकोसिस्टम मधून ज्याला आपण इकोटोन्स एरिया म्हटलं, त्या इकोटोन्समध्ये म्हणजेच असं भाग संक्रमणाचा प्रदेश, ट्रान्झिशनल झोन म्हटलेलं होतं, त्या ठिकाणी निश्चित जैवविविधता जास्त आढळतं असं म्हटलेलं होतं। त्यानंतर म्हटलेलं होतं की बेट, आता हे जे बेट आहेत, बेटांच्या आकारावरून जास्त मोठ्या आकारातील जे बेटे असतील त्यामध्ये जैवविविधता जास्त, तर लहान आकारातील बेटे असले तर त्यामधील जैवविविधता कमी आढळून येईल। त्यानंतर मुख्य भूमीपासून बेटांमधील जो अंतर आहे, मुख्य भूमीपासून बेटांमधील अंतर कमी असेल तर अशा बेटांवर जैवविविधता जास्त आढळतं। आणि मुख्य भूमीपासून जर बेटांची म्हणजे मुख्य भूमीपासूनचा जो बेटांचा अंतर आहे तो जास्त असेल तर या ठिकाणी आपल्याला जैवविविधता सुद्धा कमी आढळून येतं असं आपण काल सांगितलेलं होतं। या प्रकारे आपण जैवविविधता कुठं आढळून येईल जास्त प्रमाणात त्यावर फोकस केलेलं होतं। त्यानंतर जगातील महाविविधता केंद्र या भागावर आपण विचार केलेलं होतं। म्हणजे जे 193 देश आहेत त्या 193 देशांमधून ज्या भागामध्ये सर्वाधिक जास्त जैवविविधता एकवटलेली आहे अशा देशांवर आपण फोकस केलेलं होतं। मग असे जी देश आहेत ती देश कुठली यावर आपण जसं 17 देशांचा विचार केलेला होता, त्या 17 देशांना आपण म्हटलं की सर्वाधिक जास्त जैवविविधता असलेले क्षेत्र हे आहेत। ओके, तर त्या 17 देशांची यादी सुद्धा काल आपण बघितलेली होती। यामध्ये एक लक्षात घ्यायचं होतं की जैवविविधता महाविविधता केंद्र जेव्हा आपण म्हणतोय मेगा बायोडायव्हर्सिटी, या ठिकाणी
आपल्याला राजकीय एकक गृहीत धरायचं होतं. म्हणजेच याला पॉलिटिकल युनिट्स आपण म्हणतोय. म्हणजेच काय तर एक विशिष्ट देशानुसार आपण हे जे काही महाविविधता केंद्र आहेत ते ठरवलेले होते. ओके, त्यानंतर आपण आज पुढचा भाग बघतोय ज्याला आपण म्हणूया जैवविविधता हॉटस्पॉट. आता जैवविविधता हॉटस्पॉट म्हटलं तर या ठिकाणी हे जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत, जैवविविधता हॉटस्पॉट, या आधी जे मेगा बायोडायव्हर्सिटी म्हटलं त्या ठिकाणी आपण असं उल्लेख केलेलं होतं की जे महाविविधता केंद्रे आहेत मेगा बायोडायव्हर्सिटी, या महाविविधता केंद्रामध्ये सर्वाधिक जास्त बायोडायव्हर्सिटी एकवटलेली आहे. मग अशा बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला आणि जर आपण आता हॉटस्पॉट म्हणतोय बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स, तर या हॉटस्पॉट्स मध्ये काही अडचणींना सामोरं जावं लागतंय ज्या ठिकाणी अस्तित्वात असणारे की जगणाऱ्या सजीवांना, अशा ठिकाणांचा उल्लेख केला जातो. म्हणजेच काय, प्रॉब्लेम मध्ये आहेत असे जीव ज्या ठिकाणी वावरतात तो भाग ज्याला आपण हॉटस्पॉट्स म्हणतो. मग नेमकी समस्या कुठली असतं, मग ही समस्या कशा प्रकारची असेल यावर थोडंसं फोकस केलं तर आपल्या असं लक्षात येतं की जे आपण आधुनिकीकरणानंतर जसं आपण पर्यावरणाचं असमतोलपणा दिसून येत आहे, पर्यावरणामध्ये जे काही दूषितीकरण झालेलं आपण बघतोय, पर्यावरणाचं ऱ्हास होत चाललेला आहे. म्हणजेच काय तर पर्यावरण दूषित झालेलं आहे. आपल्या मानवाच्या जे काही आपण म्हणतोय विकासाच्या माध्यमांमुळे, विकासाच्या टप्प्यामध्ये ज्या काही गोष्टींचा आपण वापर करतोय, विविध सामग्रीचा वापर करतोय, त्यातून पर्यावरणाचा समतोल ढासळतोय. आणि अशा आधुनिकीकरणामुळे की मानवाच्या कृतीमुळे या पर्यावरणामध्ये जिथं जैवविविधता आढळतं त्या जैवविविधता आढळ असणाऱ्या प्रदेशावर परिणाम झालेले आहे. मग असे जैवविविधता केंद्र किंवा ज्याला आपण असं म्हणूया की अशा जैवविविधता प्रदेशाचा उल्लेख केला जातो ज्या ठिकाणी आपल्याला अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय, म्हणजे विविध प्रजातींचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. अशा ठिकाणाचा आपण उल्लेख करतोय या हॉटस्पॉट अंतर्गत, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट अंतर्गत. मग थोडक्यात असं आपल्याला म्हणावं लागेल की ज्या ठिकाणी पर्यावरण आणि त्या ठिकाणी वावरणारे जगणारे जी सजीव सृष्टी आहे ती सजीव सृष्टी धोक्यात येण्याच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत, अशा ठिकाणांना आपण हॉटस्पॉट्स गृहीत धरतोय. त्यालाच आपण जैवविविधता हॉटस्पॉट्स म्हणूया. मग ही जी जैवविविधता हॉटस्पॉट्स आहे ही संकल्पना कोणी सर्वप्रथम वापरलेली आहे, कोणी उपयोजन केलं आहे या संकल्पनेचं, तर नॉर्मन मायर्स यांनी 1988 मध्ये. आता हा ब्रिटिश पर्यावरण शास्त्रज्ञ आहे, पर्यावरणीय तज्ज्ञ आहे नॉर्मन मायर्स. यावर प्रश्न येऊ शकतो की हा कुठला आहे बा, तर हा ब्रिटिश आहे. ओके, मग नॉर्मन मायर्स यांनी 1988 मध्ये सांगितलं की जीव प्रजातींची जी संख्या आहे ती जीव प्रजातींची संख्या धोक्यात आलेली आहे. ही जीव प्रजातींची संख्या धोक्यात आलेली आहे अशा 10 ठिकाणांचा त्यांनी सर्वप्रथम उल्लेख केलेला होता. संपूर्ण जगामध्ये ज्या ठिकाणी आपण असं म्हणतोय बघा, इथं एक कन्सेप्ट अशी आहे की हॉटस्पॉट्स बघत असताना आपल्याला पॉलिटिकल युनिट गृहीत धरायचं नाहीये, म्हणजे देशानुसार विचार नाही करू शकत. जैवविविधता ही देशांतर्गत जे आपण मोजून काढलं की ठरविलं ते आपण म्हणजे एकक म्हणून देश गृहीत धरलं, पॉलिटिकल युनिट गृहीत धरलं, ते कशामध्ये होतं तर मेगा बायोडायव्हर्सिटीमध्ये. परंतु जेव्हा आपण हॉटस्पॉटचा विचार करतोय तेव्हा आपल्याला ही जैव विविधता नेमकी एका देशात की एका देशाच्या क्षेत्रापुरता मर्यादित राहून चालत नाही. इथं आपल्याला असं पॉलिटिकल युनिट गृहीत धरता येत नाही जैवविविधतेचं हॉटस्पॉट्स बघित असताना. इथं आपल्याला तो संपूर्ण प्रदेश गृहीत धरावं लागतं ज्या ठिकाणी जैवविविधता आढळतं.
मग तो प्रदेश जिथं जैवविविधता आढळतं आणि तो धोक्यात आलेला आहे असा प्रदेश एकापेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला राहू शकतो. जसं काल मी उदाहरण दिलेलं होतं हिमालयाचा. हिमालय पर्वत हा हॉटस्पॉट अंतर्गत येतच आहे. ओके, आपण पुढे चर्चा करणारच आहोत. हिमालय पर्वत हा फक्त एकाच देशात नाही, हिमालय पर्वतामध्ये आढळणाऱ्या ज्या सजीव समूहांचा आपण विचार करतोय, जैवविविधतेचा विचार करतोय, मग त्या संपूर्ण हिमालयीन प्रदेशामध्ये वावरणारे जे सजीव सृष्टी आहेत त्या सजीव सृष्टींना धोका प्राप्त झालेला असेल तर अशांचा उल्लेख आपण संपूर्ण हिमालय प्रदेश या अंतर्गत करूया. इथं आपण एका देशाचा विचार नाही करू शकत. हा भाग वेगळा की मग तो हिमालय प्रदेश अंतर्गत जो हॉटस्पॉट हिमालय आहे त्या अंतर्गत कुठलं भाग येतं हा आपण अभ्यासाला सोयीस्कर व्हावं म्हणून लक्षात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बघतो. हा भाग वेगळा. परंतु जर आपल्याला परीक्षेमध्ये हॉटस्पॉट्स विषयी विचारलं म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स विषयी विचारलं तर आपल्याला संपूर्ण प्रदेशाचा उल्लेख करावा लागतं. या ठिकाणी पॉलिटिकल युनिट्स चालत नाही. मग ही जी कन्सेप्ट होती ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणतोय हे नॉर्मन मायर्स यांनी सर्वप्रथम वापरलं. इथं जनक असं म्हणणं उचित ठरत नाही. प्रत्येकच बाबतीत आपण जनक की फादर ऑफ म्हणणं उचित ठरत नाही. परंतु आपण असं सहज म्हणू शकतोय की ही जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जैवविविधता हॉटस्पॉट्स ही संकल्पना आहे, ही संकल्पना नॉर्मन मायर्स यांनी सर्वप्रथम वापर केलेली होती जे 1988 मध्ये. आणि त्यांनी असे म्हणजे इथं हॉटस्पॉट्स जैवविविधता हॉटस्पॉट्स 10 सांगितलेले होते. त्यामध्ये त्यांनी निकष म्हटलेलं होतं की जैव प्रजातींची संपन्नता जी आहे ती संपन्नता कशी आहे, त्या प्रदेशामध्ये जीव प्रजातींची संपन्नतेवर आधारित त्यांनी पहिला निकष सांगितलेलं होतं. त्यामध्ये काय बदल दिसून येत आहेत त्यावर त्यांनी फोकस केलेलं होतं. आणि दुसरा निकष त्यांनी संख्येवर आधारित, संख्या कशी आहे, आटोक्यात येत आहे की काय येत आहे यावर थोडंसं विचार केलेलं होतं. असे जे 2 निकष त्यांनी सांगितलेले होते जैवविविधता केंद्राअंतर्गत. आता इथं जसं आपण म्हणूया की नॉर्मन मायर्स यांनी म्हटलं की जिथं जिथं आपल्याला धोक्यात आलेली जैवविविधता दिसून येतं असा संपूर्ण प्रदेश आपण जैवविविधता हॉटस्पॉट अंतर्गत मांडायचा. यामध्ये पहिलं निकष जसं आपण म्हटलं की इथं संख्या किंवा संपन्नता आपण म्हणूया संख्या, याला ए आणि बी असं म्हणूया. संपन्नता म्हणजे तिथं विपुल प्रमाणामध्ये योग्य प्रमाणचं वातावरण आहे, परिस्थिती आहे, तिथं संपन्न होणे म्हणजेच त्यांचं विस्तार होण्यामागे काहीही अडचण नसणे, ही संपन्नता कशी आहे. त्या ठिकाणी बी मध्ये आपण म्हणूया संख्या किती आहे. त्या ठिकाणी जिथं आपण जैवविविधता म्हणतोय त्या जैवविविधता असणाऱ्या ठिकाणी जीव सजीवांची संख्यावर काही परिणाम झालाय का, संख्या कशी आहे, त्यामध्ये घट तर दिसून येत नाही, यावर त्यांनी फोकस केला. म्हणून याला निकषामध्ये पहिला निकष त्याचे 2 भाग पडतील, एक संपन्नता आणि दुसरी संख्या. आणि जो मुख्यतः दुसरा निकष आहे ते कारण आहे. जैवविविधता निर्माण म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट्स मध्ये येण्याकरिता अशा जैवविविधताला धोका निर्माण झालेला आहे तर त्याचे कारण काय आहेत अशी कारणे या ठिकाणी शोधून काढायचं होतं. आणि ह्या 2 निकषांच्या आधारे त्यांनी 10 हॉटस्पॉट्स ठरवून दिलेले होते. परंतु पुढे 1989 मध्ये याच संकल्पनेला आधार मानून पुढे ज्याला आपण कन्झर्वेशन इंटरनॅशनल म्हणूया CI, या CIने पुढे त्याचा विस्तार केला. संपूर्ण जगामध्ये जेवढे काही बायोडायव्हर्सिटीज आहेत त्या बायोडायव्हर्सिटी सेंटर्स मधून अशा प्रदेशाचा उल्लेख केला की ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मग निकषामध्ये या कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी मुख्यतः असे तर म्हणजे जनरली 3 निकष दिले. या 3 निकषांच्या आधारे कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हे ठरवलं. बघा, गोंधळायचं कारण नाहीये. सर्वप्रथम नॉर्मन मायर्स यांनी 10 जैवविविधता हॉटस्पॉट्स ठरवलं. त्याकरिता 2च निकष होतं. एक पहिलं म्हणजेच काय तर संपन्नता किंवा संख्या, म्हणजे जैवविविधतेची संख्या किंवा संपन्नता, आणि जैवविविधता धोक्यात येण्याचे कारण, असे 2 निकषांच्या आधारे त्यांनी 10 हॉटस्पॉट्स ठरवले. त्यानंतर 1989 ला, एका वर्षानंतरच, जे CI आहे, कन्झर्वेशन इंटरनॅशनल आहे, त्या कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी आता जैवविविधतेकरिता जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना पुढे कंटिन्यू केलं. हे जे हॉटस्पॉट्स आहे, ही संकल्पना हॉटस्पॉट्स अंतर्गत येणारे जे देश आहेत, या देशांसंबंधित निकष जाहीर केले आणि या निकषामध्ये 3 निकषांचा उल्लेख केला. आता हे 3 निकष कोणती तर पहिलं निकष होतं, इथं आपण म्हणणार आहोत परत तोच जे नॉर्मन मायर्स यांनी सांगितलं होतं तेच, जीव प्रजाती संपन्नता. जीव प्रजाती संपन्नता नॉर्मन मायर्स यांनी सुद्धा सांगितलेलं होतं. दुसरं सांगितलं होतं या ठिकाणी स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या. स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या. हा, आता बघा, नॉर्मन मायर्स यांनी सुद्धा संपन्नता आणि संख्या यावर जोर दिलेलं होतं, परंतु त्यांनी निश्चित असं दर्शवलं नव्हतं की एवढी संख्या असायला पाहिजे कमीत कमी वगैरे. परंतु कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी काय केलं की स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या, एंडेमिक स्पेसीज. स्थान विशिष्ट म्हणजेच काय, फक्त त्याच प्रदेशात प्रजाती उपस्थित असणे, दुसरीकडे कुठेही अशा प्रजातीचा आढळ नसणे. म्हणजे ती प्रजाती त्या एकाच विशेष क्षेत्रापर्यंत मर्यादित राहील. दुसऱ्या कुठल्याही प्रदेशात ती प्रजाती, मग ती वनस्पती प्रजाती असू द्या की प्राणी प्रजाती असू द्या, कोणती प्रजाती फक्त त्या एकाच क्षेत्रामध्ये आढळेल, दुसरीकडे आढळणार नाही, ज्याला आपण स्थान विशिष्ट प्रजाती म्हणतो. मग या ठिकाणी स्थान विशिष्ट प्रजातींच्या संख्येवर फोकस केलं कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी. आणि यामध्ये स्थान विशिष्ट प्रजातीमध्ये असं म्हटलं की इथं वनस्पतींच्या स्थान विशिष्ट प्रजातींचा स्पेशली उल्लेख केला. कारण वनस्पतींच्या स्थान विशिष्ट प्रजाती जर जास्त राहिले, वनस्पतींच्या प्रजाती जास्त राहिल्या, तर निश्चितच त्या वनस्पती उत्पादक असल्यामुळे त्यांच्यावर जगणारे जे इतर सजीव आहेत, ते सजीव सुद्धा निश्चितच जास्त प्रमाणात आढळून येतील. मग निकषामध्ये इथं कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी वनस्पतींच्या प्रजातींची संख्या ही गृहीत धरली. मग वनस्पती त्यांची प्रजातींची संख्या ही किमान, कमीत कमी, ओके, किमान 1500 असावी, हा निकष त्यांनी निश्चित केला. बघा, आपण असं म्हणतोय की जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स ठरवण्याकरिता नॉर्मन मायर्स यांनी सुद्धा 2 निकष मांडलेले होते. पहिल्या निकषामध्ये ए आणि बी आपण गृहीत धरलं. त्यामध्ये प्रजातींची संपन्नता आणि प्रजातींची संख्या त्यांनी सरळ सरळ केलं होतं, इथं काही प्रमाण दिलेलं नव्हतं. आणि दुसरं प्रजाती धोक्यात येण्यामागे कारण, असे 2च निकष या नॉर्मन मायर्स यांनी दिलेले होते. परंतु जेव्हा कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी हॉटस्पॉट्स ही संकल्पना पुढे कंटिन्यू केली, त्यामध्ये 3 निकष जाहीर केले. म्हणजेच त्या निकषा अंतर्गत जर येत असले तर त्या ठिकाणाला, त्या प्रदेशाला, ठिकाणाला म्हणण्यापेक्षा त्या प्रदेशाला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणता येईल. मग त्यामधला पहिला निकष होता जीव प्रजाती संपन्नता, दुसरा निकष स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या,
आणि इथं विशेष करून त्यांनी वनस्पतींवर जोर दिलं आणि वनस्पती म्हणजे स्थान विशिष्ट प्रजातीमध्ये विशिष्ट प्रकारचे वनस्पती जे तिथंच आढळतात अशा प्रजातींची संख्या किमान 1500 असावी. त्यापेक्षा जर कमी आढळून येत असेल तर निश्चितच ते हॉटस्पॉट अंतर्गत येईल आणि त्यापेक्षा जास्त आलं तर ते हॉटस्पॉट अंतर्गत येणार नाही. मग आता इथं जसं म्हटलं की स्थान विशिष्ट प्रजातींची संख्या म्हणजे स्थान विशिष्ट वनस्पतींची किमान संख्या 1500 असावी आणि तिसरा निकष त्यांनी जाहीर केलं होतं की धोक्याची पातळी आता धोक्याची पातळी म्हणजे किती पर्यंत धोक्यात आलेला आहे ही पातळी दर्शवण्याकरिता परत त्यांनी वनस्पतींना फोकस केलं आणि या वनस्पतींची पातळी ही किमान 30% केलं. किमान 30%. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल की जे जसं 1500 असायला पाहिजे. ठीक आहे. आता बायोडायव्हर्सिटी मध्ये 1500 पेक्षा कमी प्रजाती जर आढळून आल्यात वनस्पतीच्या तर तो निश्चितच हॉटस्पॉट अंतर्गत येईल. परंतु त्यापेक्षाही महत्वाचं काय तर धोक्याची पातळी. अशा वनस्पतींच्या धोक्यात येण्याची पातळी काय 30% पेक्षा म्हणजे कमीत कमी 30% असायला पाहिजे धोक्याची पातळी. समजा धोक्यात येण्याची पातळी जर 20% आहे म्हणजेच काय चला धोका निर्माण झालेला आहे. परंतु आता नेमकं काय होत आहे की इथं एखादी वनस्पती आहे की एखादी प्रजाती आहे त्या प्रजातीवर पर्यावरणाचा इफेक्ट तर होत आहे परंतु तो इफेक्ट खूप कमी प्रमाणात आहे. मग कमी प्रमाणात आहे म्हणून त्याला हॉटस्पॉटमध्ये त्या क्षेत्राला निश्चित करणे योग्य नाही आहे किंवा हॉटस्पॉट समजणे योग्य नाही आहे. म्हणून ते कितीपर्यंत किती टक्के धोक्यात आलेलं आहे हे आपल्याला निश्चित करावं लागेल. मग इथं 30% पेक्षा कमी जर धोक्यात येण्याची पातळी असेल तर त्याला आपण हॉटस्पॉट जाहीर करू शकत नाही. 30% पेक्षा जास्त येत असेल तर निश्चितच त्याला आपण हॉटस्पॉट म्हणून गृहीत धरू शकतो असं कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी निश्चित केलं. आणि अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये एकूण जे 36 हॉटस्पॉट आहेत याची लिस्ट त्यांनी जाहीर केली. मग या ठिकाणी परत एकदा सांगतोय हे जे 36 हॉटस्पॉट्स आहेत बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हे पॉलिटिकल युनिट्स नाहीत म्हणजेच एखाद्या बॉर्डरलाईन म्हणजे बॉर्डरलाईन पुरता मर्यादित नाहीये. तो विशिष्ट क्षेत्र जिथपर्यंत पसरलेला आहे त्या संपूर्ण प्रदेशाचा इथं उल्लेख केलेला आहे हॉटस्पॉट म्हणून. मग या ठिकाणी अशा प्रदेशांचा उल्लेख केलेला आहे. तो प्रदेश एकापेक्षा जास्त देशांपर्यंत म्हणजे एकापेक्षा जास्त देशांच्या सानिध्यात सुद्धा असू शकतं. इथं पॉलिटिकल युनिट गृहीत धरता येत नाही. मग जसं या ठिकाणी आपण म्हटलं की CIAने जे सांगितलं या 3 निकषांच्या आधारे यांनी जे हॉटस्पॉट दर्शवले ते हॉटस्पॉट 36 आहे. मग ते 36 हॉटस्पॉट कुठले कुठं आहे हे या ठिकाणी बघू. जसं उत्तर आणि मध्य अमेरिका म्हटलं तर उत्तर आणि मध्य अमेरिकेमध्ये एकूण 5 हॉटस्पॉट आहेत. मग ते 5 हॉटस्पॉट कुठले बघा. आपल्याला 36ही हॉटस्पॉट माहीत असणं गरजेचं आहे. काही पुस्तकांमध्ये 35चाच उल्लेख केलेला आहे परंतु तिथं एक परत ऍड झालं. ओके. जे हे उत्तर आणि मध्य अमेरिका आपण म्हणतोय या उत्तर आणि मध्य अमेरिकेमध्ये एक एक्स्ट्रा उत्तर अमेरिका समुद्री किनारपट्टी मैदानी प्रदेश कोस्टलाइन प्लेन एरिया जो आहे तो ऍड झालेला आहे. असे एकूण 5 जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत ते आपण उत्तर आणि मध्य अमेरिकेमध्ये असल्याचं सांगू शकतो. इथं प्रश्न कसं पडतात बघा. तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतं
की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? नॉर्मन मायर्स. कधी मांडली? कुठल्या देशातील पर्यावरण तज्ञ आहे? ब्रिटिश, सरळ म्हणूया. त्यानंतर आता देश ब्रिटिश, हा ब्रिटिश फक्त ब्रिटन म्हणजेच लंडन जे आहेत ते, किंवा ज्यांना आपण असं म्हणूया की संपूर्ण युरोपियन कंट्रीज जे आहेत त्यांना आपण ब्रिटिश म्हणू शकतो. परंतु प्रामुख्याने ब्रिटिश म्हणायचं झालं तर ब्रिटनचे रहिवासी म्हणजे ब्रिटिश. ओके, परंतु आपल्याला ब्रिटिश हाच उल्लेख करावा लागतं कारण याविषयीची माहिती अभ्यासताना ते ब्रिटिश सायंटिस्ट होते असंच दिलेलं आहे. त्यानंतर कन्झर्वेशन इंटरनॅशनल विषयी विचारलं जाईल. त्यानंतर विचारलं जाईल की उत्तर आणि मध्य अमेरिकेमध्ये किती बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत? किती? एका वाक्यात उत्तरे द्या. तर 5 हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो की ते कोणते कोणते आहेत. मग आता ते कोणते कोणते अशी यादी तुम्हाला मागितली जात नाही. निश्चितच एक तर जोड्या लावा स्वरूपातील प्रश्न येतील, किंवा रिकाम्या जागा भरा या स्वरूपातील, किंवा खालील विधानांवर विचार करा या स्वरूपातील प्रश्न येतील. तर त्या ठिकाणी ही नावं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग उत्तर आणि मध्य अमेरिकेमध्ये जसं पहिलं कॅलिफोर्निया पुष्पीय प्रदेश आहे. त्यानंतर दुसरं कॅरेबियन बेटे आहेत. लक्ष द्या, कॅलिफोर्निया पुष्पीय प्रदेश पहिलं, कॅरेबियन बेटे दुसरं, मार्दियन पाईन ओक वने जे आहेत, मार्दियन पाईन ओक वने हा तिसरं, चौथं आहे मेसो अमेरिका, पाचवा आहे उत्तर अमेरिका समुद्र किनारपट्टीवरील मैदानी प्रदेश. हे जे 5 प्रदेश आहेत ज्यांना आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणतोय CI नुसार, म्हणजेच कन्झर्वेशन इंटरनॅशनल नुसार. ते 5 कुठले? कॅलिफोर्निया पुष्पीय प्रदेश, कॅरेबियन बेटे, मार्दियन पाईन ओक वने, मेसो अमेरिका, उत्तर अमेरिका समुद्र किनारपट्टी मैदानी प्रदेश. हे ते 5 आहेत. त्यानंतर युरोप व मध्य आशियामध्ये एकूण असे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स किती आहेत? तर 4 आहेत. मग उत्तर आणि मध्य आशियाचा विचार केला तर ते 4 कुठले कुठले? तर इथं नंबर 1 वर येतं. म्हणजेच सरासरी जर आपण या ठिकाणी सर्वांची जर नोंद केली तर त्या सिरियल नंबर नुसार जाऊया. परंतु युरोप आणि मध्य आशिया मधला म्हटलं तर नंबर 1 कॉकेशियस, दुसरं इरानो अनातोलियन, तिसरं मेडिटेरियन खोरे, चौथं मध्य आशियाई पर्वत. मग युरोप व मध्य आशियामध्ये कॉकेशियस, इरानो अनातोलियन प्रदेश, मेडिटेरियन खोरे, मध्य आशियाई पर्वत हे जे 4 क्षेत्र आहेत ज्यांना आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणतो. त्यानंतर दक्षिण अमेरिका. आता दक्षिण अमेरिकेमध्ये 5 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. मग त्या 5 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा विचार केला तर ते 5 कुठले कुठले आहेत? तर या ठिकाणी पहिलं अटलांटिक वने, त्यानंतर दुसरं सेरॅडो, त्यानंतर तिसरं चिली हिवाळी पर्जन्य वाल्दिवियन वने, चौथं येईल चोको मगदालियन आणि 5वं येईल उष्णकटिबंधीय अँडीज. हे जे क्षेत्र आहे, पहिलं दक्षिण अमेरिकामधील पहिलं अटलांटिक वने, दुसरं सेरॅडो, तिसरं चिली हिवाळी पर्जन्य वाल्दिवियन वने, चौथं चोको मगदालियन, 5वं उष्णकटिबंधीय अँडीज. असे जे 5 आहेत ते 5 दक्षिण अमेरिकेतील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. त्यानंतर आफ्रिकेमध्ये 9 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. आता या 9 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स विषयी म्हटलं कोणते कोणते आहेत तर त्यामध्ये पहिला केप पुष्पीय प्रदेश, दुसरं पूर्व आफ्रिकन किनारपट्टी, तिसरं पश्चिमेतील गिनियन वने, चौथं पूर्वीय आफ्रोमांटेन, 5वं हॉर्न ऑफ आफ्रिका, 6वं मादागास्कर आणि हिंदी महासागरीय बेटे, 7वं मापुतालँड ओडोलँड,
8वं अल्बानी आणि 9वं घनदाट कारू. आफ्रिकेमधील 9 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कुठले आहेत? पहिलं केप पुष्पीय प्रदेश, दुसरं पूर्व आफ्रिकन किनारपट्टी, तिसरं पश्चिमेतील गिनियन वने, चौथं पूर्वीय आफ्रोमांटेन, पाचवं हॉर्न ऑफ आफ्रिका, सहावं मादागास्कर आणि हिंदी महासागरीय बेटे, सातवं मापुतालँड आणि पोडोलँड, आठवं अल्बानी, 9वं घनदाट कारू. असे 9 आफ्रिकेमधील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. त्यानंतर आशिया आणि पॅसिफिक मध्ये एकूण 13 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स, जैवविविधता हॉटस्पॉट्स आपल्याला दिसून येते. मग हे जे 13 जैवविविधता हॉटस्पॉट्स आहेत ते कुठले? तर पहिलं आहे पूर्व मेलानेशियन बेटे, दुसरं हिमालय, तिसरं इंडो म्यानमार, चौथं जपान, पाचवं चिनी नैऋत्य पर्वत, सहावं न्यू कॅलिजेनिया, सातवं न्यूझीलँड, आठवं पॉलिनेशिया मायक्रोनेशिया, 9वं नैऋत्य ऑस्ट्रेलिया, 10वं सुदालँड, 11वं मलेशिया, 12वं पश्चिम घाट आणि श्रीलंका आणि 13वं आहे फिलिपाईन्स. पुन्हा एकदा लक्ष द्या, आशिया पॅसिफिक मध्ये एकूण 13 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत, ज्यामध्ये पहिलं पूर्व मेलानेशियन बेटे, दुसरं हिमालय, तिसरं इंडो म्यानमार, चौथं जपान, पाचवं चिनी नैऋत्य पर्वत, सहावं न्यू कॅलिजेनिया, सातवं न्यूझीलँड, आठवं पॉलिनेशिया आणि मायक्रोनेशिया, 9वं नैऋत्य ऑस्ट्रेलिया, 10वं सुदालँड, 11वं मलेशिया, 12वं पश्चिम घाट आणि श्रीलंका आणि 13वं फिलिपाईन्स. हे अशा पद्धतीने उत्तर आणि मध्य अमेरिकेतील 5, युरोप व मध्य आशियातील 4, दक्षिण अमेरिकेतील 5, आफ्रिकेतील 9, आशिया पॅसिफिक मधील 13 असे एकूण 36 जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत ते CI ने सांगितलेले आहेत, कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी सांगितलेले आहेत. अशा प्रकारे हे जे 36 आहेत. आता या 36 मधूनही हे जे 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत, या 36 मधून 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स हे भारताशी संबंधित आहेत. आपल्याला त्यावर फोकस करायचं आहे जास्त. मग भारताशी संबंधित असणारे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स कुठले कुठले आहेत? तर इथं जसं आपण म्हटलं हिमालय, बघा हा हिमालय आलेला आहे, त्यानंतर इंडो म्यानमार आलेला आहे, त्यानंतर हा पश्चिम घाट आणि श्रीलंका आलेला आहे आणि सुदालँड हे जे 4 आहेत, म्हणजे आशिया पॅसिफिक मधील हिमालय, इंडो म्यानमार, सुदालँड, पश्चिम घाट आणि श्रीलंका हे 4 भारताच्या संबंधित आहेत, ज्यामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत असं म्हणता येईल. मग आता यावर फोकस करूया. बरं, आतापर्यंत जेवढं भाग सांगितलं तेवढं समजलेलं आहे का? रिप्लाय द्या एकदा. तर लक्ष द्या, या ठिकाणी सुधारणा करण्याकरिता किंवा या संपूर्ण हॉटस्पॉट्सवर लक्ष देण्याकरिता फंडची गरज पडते. खर्च होणार आहे आणि तो खर्च पुरविण्याकरिता म्हणजे फंड देण्याकरिता क्रिटिकल इकोसिस्टम पार्टनरशिप फंड अशी संस्था आहे, जी आपल्याला म्हणजेच या संपूर्ण हे जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत, या संपूर्ण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स वरील फंड प्रोव्हाइड करतं. ओके, याच्या विकासासाठी, यामधील सुधारणेसाठी फंड प्रोव्हाइड करतं क्रिटिकल इकोसिस्टम पार्टनरशिप फंड.
ओके, तर आता जे भारतातील 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत त्यावर फोकस करू. हा, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट. यामध्ये पहिलं ज्याला आपण हिमालय म्हणतोय, आता हा जो हिमालय पर्वतरांगांचा भाग विचार केला तर हिमालय पर्वतरांगा जसं आपलं भारत आहे त्या भारताच्या उत्तरेचा भाग हा हिमालयीन पर्वतरांगाचा भाग आपण म्हणतोय. परंतु भारतीय उपखंडामध्ये हिमालय पर्वतरांगा हा फक्त भारतापुरताच मर्यादित नाही. जसं मी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला हॉटस्पॉट्स जेव्हा आपण म्हणू तेव्हा एका विशिष्ट देशाचा उल्लेख आपल्याला करता येत नाही, तर ज्या ज्या ठिकाणी जैवविविधता दिसून येत आहे असा संपूर्ण प्रदेशाचा आपल्याला धोक्यात आलेला जो प्रदेश आहे अशा संपूर्ण प्रदेशाचा आपल्याला इथं विचार करावा लागतो. मग आता हा जो हिमालय पर्वत आहे हा हिमालय पर्वत जसं इथून ऍक्सियल बेंड आपण दाखवतोय जनरली, या पद्धतीने भारताच्या उत्तरेकडील भागात दिसून येतात. मग भारताच्या उत्तरेकडील जो भाग आहे ज्याला हिमालय पर्वत म्हणतोय याची लांबी विचार केला तर जवळपास 2400 किलोमीटर एवढी लांबी येईल हिमालय पर्वतरांगाची. आणि याचा विस्तार बघितला 2400 किलोमीटर. हा कुठं कुठं सलग रांगांनी जोडलेला आहे की खूप सारे रांगा आहेत इथं. मग या रांगांचा अभ्यास आपण जॉग्राफी अंतर्गत करतोच. जसं इथं सर्वात खालची जी रांग आहे मुख्य रांग आणि त्यामध्ये उपरांगा आलेल्या आहेत. हिमालय पर्वत हे काही एकच नाहीये. हिमालय पर्वत म्हटलं तर फक्त एक पर्वत नाही, तिथं खूप सारे पर्वत आहेत आणि सर्वाधिक जास्त उंच असणारे जगातील किमान 10 उंच क्षेत्र 10 हायेस्ट शिखर हे या हिमालय रांगामध्ये दिसून येतात, जे तुम्ही जॉग्राफीमध्ये अभ्यासणारच आहात किंवा अभ्यासलेले असू शकाल. मग हा जो हिमालय पर्वत म्हणतोय जसं या ठिकाणी 400 किलोमीटर रुंदी आणि या भागामध्ये जवळपास 150 किलोमीटर एवढी रुंदी आहे. इथं शिवालिक, त्यानंतर लघु हिमालय, त्यानंतर ग्रेटर हिमालय, त्यानंतर ट्रान्स हिमालय असे मुख्य 4 रांगा म्हणजेच शिवालिक, लघु, त्यानंतर बृहद हिमालय आणि त्यानंतर सर्वाधिक बाहेरचं असलेलं ट्रान्स हिमालय असे मुख्य 4 रांगांपासून हिमालय पर्वत आलेला आहे. आणि त्यांच्या अंतर्गतही लहान लहान तुरळक स्वरूपाचे उपरांगा सुद्धा दिसून येतात. हा भाग वेगळे. मग हा जो हिमालयाचा भाग म्हणतोय हा हिमालयाचा भाग हा कोणत्या कोणत्या देशाच्या सानिध्यात आलेला आहे, कोणत्या कोणत्या देशाच्या अंतर्गत येतं, तर सर्वप्रथम इथं आपल्याला भारताचा उल्लेख करावा लागेल. भारत, त्यानंतर डावीकडे म्हटलं तर पाकिस्तान, उत्तरेला म्हटलं तर अफगाणिस्तान, त्यानंतर चीन, नेपाळ, आता तिबेट हा चीनचाच भाग असल्याचं पुढे आपण अभ्यासतोय. ओके, तिबेटच्या अंतर्गत असलेला भाग हा चीनचाच भाग म्हणजे तिबेट हा चीनचा पार्ट असल्यामुळे आपण सरळ सरळ तिबेट न लिहिता चीनच लिहूया इथं. त्यानंतर नेपाळ, त्यानंतर तिबेट. ओके, आणि पुढे अरुणाचल प्रदेश हा भाग पुढे चीनच्या सानिध्यात आलेला आहे.
आणि आता हिमालय म्हटलं तर या हिमालयाचा जो भाग आहे हा सरळ भाग झाला, जो आपण पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व दिशेने पसरलेला आहे, जे ऍक्सिल बेंड असलेला भाग जो आपण म्हणूया, त्या अंतर्गत आलेले हे देश आहेत. तिबेट, सॉरी, भूटान, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान एवढे देश आहेत. परंतु जे उत्तर आणि दक्षिण या पद्धतीने त्याचा जो विस्तारित भाग आहे, त्या विस्तारित भागामध्ये आपल्याला म्यानमार सुद्धा दिसून येईल. म्हणजे हिमालय म्हटलं, ज्या हिमालयाचा उल्लेख आपण भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट अंतर्गत करतोय, मग हा हिमालय किती देशामध्ये आपल्याला दिसून येतं, किती देशाच्या सानिध्यात असलेलं दिसून येतं, तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, म्यानमार असे 3 आणि 4 7 असे 7 देशांच्या संपर्कात किंवा त्या देशांचा भाग असल्याचं दिसून येतं. आणि या हिमालयाला आपण हॉटस्पॉट गृहीत धरलेला आहे. इथं भारतचा उल्लेख आपण करतोय, म्हणजेच आपल्या देशाचा उल्लेख आहे, म्हणून भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट मध्ये हिमालय गृहीत धरलेला आहे. त्यानंतर दुसरं, या दुसऱ्यामध्ये इंडो म्यानमार म्हटलेलं आहे. आता इंडो म्यानमार म्हटलं तर लक्ष द्या, जो आपण हिमालयाचाच भाग आहे, परंतु उत्तर दक्षिण दिशेने पसरलेला जो भाग आहे, त्या भागामध्ये असलेला जो जैवविविधता केंद्र आहे, ज्याला आपण इंडो म्यानमार म्हणतोय. आता हिमालय पर्वतरांगा जी उत्तर दक्षिणेला पसरलेली आहे, परंतु म्यानमारचे जंगल आणि त्या जंगलांच्या दरम्यान असलेले जे जैवविविधता केंद्र आहे, जैवविविधता हॉटस्पॉट आहे, त्या हॉटस्पॉटचा इथं उल्लेख केला आहे इंडो म्यानमारमध्ये. मग इंडिया आणि म्यानमार म्हणजेच इंडो म्यानमार या शब्दावरूनच आपल्या लक्षात येत आहे, म्हणजेच इथं कुठल्या कुठल्या देशाचा समावेश असेल मग या जैवविविधता हॉटस्पॉट अंतर्गत, तर भारत आणि म्यानमार. ओके, याचा उल्लेख असेल. त्यानंतरचा तिसरा जो भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट म्हणतोय, जे पश्चिम घाट आहे. आता पश्चिम घाट हा पूर्णपणे भारताच्याच संपर्कात की भारतामधीलच भाग आहे पश्चिम घाट. त्यानंतर म्हणजे आपण भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट बघत आहोत. इथं पहिलं म्हटलं हिमालय, दुसरं म्हटलं इंडो म्यानमार जैवविविधता हॉटस्पॉट, आणि तिसरं पश्चिम घाट हा भारतामध्येच आपल्याला दिसून येतं. भारताची पश्चिम सीमा ज्या ठिकाणी आपण वेस्टर्न घाट्स अनुभवतोय, आता जनरली तिथूनही काही भाग समुद्र किनारपट्टीपर्यंत असं कोस्टल प्लेन एरिया म्हणून आहे, परंतु त्या पश्चिम कोस्टल प्लेन एरियाला म्हणजेच पश्चिमी किनारपट्टीला लागूनच जी पश्चिम घाट दिसून येत आहे, त्यामध्ये सुद्धा जैवविविधता आढळतं. आणि हा पश्चिम घाट हा हॉटस्पॉट अंतर्गत आलेला आहे CI नुसार, म्हणजेच कन्झर्वेशन इंटरनॅशनल नुसार. त्यानंतर चौथं, ज्याला आपण सुदालँड म्हणतोय, सुदालँड. आता सुदालँड अंतर्गतही भारत येतं, कारण आता जसं बघा इंडो म्यानमार म्हटलं तर या इंडो म्यानमारमध्ये परत एकदा सांगतोय, हिमालय म्हटलं तर हिमालयाच्या सानिध्यात असणारे देश कोणते? भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, म्यानमार एवढे देश या हिमालयाच्या सानिध्यात आहे. मग जैवविविधता हॉटस्पॉट म्हटलं तर हिमालय भारताच्या संपर्कात असल्यामुळे, सानिध्यात असल्यामुळे आपण हिमालय हा भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून दर्शवतो. दुसरा इंडो म्यानमार. आता इंडो म्यानमार दरम्यान भारत आणि म्यानमार येत आहे. इथं यामध्ये आपण जर पार्ट मध्ये विभाजन केलं की कुठलं कुठलं, तर इथं भारताचा ईशान्य भारत आहे, ईशान्य भारत. आता ईशान्य भारतामध्ये आसाम सोडून, आसाम येत नाही तर, म्हणजे ईशान्य भारतामध्ये तर आसाम येतं, परंतु या आसाम
आपल्याला सोडावा लागेल. आसाम वगळून जो भाग आलेला आहे तो भाग हा इंडो म्यानमार जैवविविधता हॉटस्पॉट अंतर्गत आपण बघतोय. आणि त्यानंतर बी मध्ये भारताचा कुठला भाग आहे तर अंदमान बेट समूह. अंदमान बेट समूह हा भारताचा भाग. म्हणजे भारत आणि म्यानमार या दोघांच्या दरम्यान असलेला जैवविविधता हॉटस्पॉट इंडो म्यानमार. परंतु भारताचा म्हटला तर भारताचं कोणतं ईशान्य भारत जे आपण आसाम वगळून पकडतोय आणि अंदमान बेट समूह हे इंडो म्यानमार अंतर्गत येतात. त्यानंतर पश्चिम घाट हा पूर्णपणे भारताच्या संपर्कात भारताच्याच सानिध्यातील असल्यामुळे आता इथं दुसऱ्या देशांचा विचार करायची गरज नाहीये. आणि सुदालँड. आता सुदालँड म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला जे निकोबार बेटे आहेत, निकोबार बेटे, त्यानंतर या ठिकाणी इंडोनेशिया येईल. इंडोनेशिया, मलेशिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, ब्रुनी, त्यानंतर फिलिपाईन्स, ओके. या देशांचा सुदालँड अंतर्गत विचार करावा लागतो. बघा, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट पहिला हिमालय, दुसरा इंडो म्यानमार, तिसरं पश्चिम घाट आणि चौथं सुदालँड आहे. आपण जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना बघतो तिथं प्रदेशाचा, संपूर्ण प्रदेशाचा विचार करावा लागतो. हा पॉलिटिकल युनिट म्हणून गृहीत धरता येत नाही. परंतु आपल्याला माहित असावं की हा जो प्रदेश आहे, हा जो क्षेत्र आहे, हा कोणत्या कोणत्या देशामध्ये पसरलेला आहे. तर त्यामध्ये हिमालय आपण बघितलं, इंडो म्यानमार बघितलं, पश्चिम घाट बघितलं आणि आता सुदालँड. तर सुदालँड जो प्रदेश आपण म्हणू, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपण म्हणून याचा उल्लेख केलेला आहे, तर हा कुठल्या कुठल्या देशासंबंधी आहे, कुठला कुठला भाग पसरलेला आहे तो बघू. यामध्ये निकोबार बेटे जे भारतातील आहे, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, ब्रुनी आणि फिलिपाईन्स यांचा उल्लेख करावा लागेल. तर अशा पद्धतीने हे जे चार आहेत, हे चार जैवविविधता हॉटस्पॉट हे भारतातील आहेत किंवा भारताच्या सानिध्यातील आहेत असं आपल्याला सांगता येईल. तर हा भाग समजलेला आहे का? रिप्लाय द्या. ओके. एका विद्यार्थ्यांनी तिबेट सुद्धा हिमालयाचा भाग येईल असं म्हटलेलं आहे. निश्चितच बरोबर आहे. तिबेट हा हिमालयाच्या सानिध्यात येतं, परंतु तिबेट हा चीनचा भाग आहे. त्यामुळे आपण इथं चीन लिहिलेलं आहे, म्हणजे तिबेटचं सुद्धा तिथं आलंच. क्लिअर? हा, ओके. आता जैवविविधता संबंधीची जी आकडेवारी आहे, ज्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात जनरली, त्यावर थोडासा विचार करू. ही जी जैवविविधता आहे, संपूर्ण जगातील जवळपास 7.5% जे प्राणी प्रजाती आहेत, ते प्राणी प्रजाती आपल्या भारतात आढळतात. आणि या 7.5% प्राणी प्रजातींमधून 92,037 जे प्राणी प्रजाती आहेत, या 92,037 मधून पैकी प्रजातींपैकी 61,375 एवढ्या प्रजाती कीटकांच्याच आहेत.
61,375 प्रजाती फक्त कीटकांच्या प्रजाती आहेत. बघा 92,037 प्रजाती आहेत, त्यामधून 61,375 जे प्रजाती आहेत ते कीटकांच्या प्रजाती आहेत. आपण भारतातील प्रजातींविषयी विचार करतोय, भारतातील जैवविविधते संबंधी या ठिकाणी विचार करतो आहे. ओके, आता यामधून जसं 397 जे प्रजाती आहेत, हे 397 प्रजाती सस्तनशील प्राण्याचे आहेत. ज्याला आपण मॅमल्स म्हणतोय. त्यानंतर 1232 प्रजाती हे पक्ष्यांचे आहेत. त्यानंतर 462 प्रजाती हे या ठिकाणी सरपटणारे प्राणी आहेत. त्यानंतर 312 प्रजाती ह्या उभयचरांच्या. आणि त्यानंतर 2,641 ज्या प्रजाती आहेत ते मत्स्यवर्गीय प्राण्यांचे आहेत. ओके, लक्ष द्या. जसं इथं म्हणतोय की भारतातील जैवविविधता कशी आहे, इथं संपूर्ण जगाच्या 7.5% जे प्राणी प्रजाती आहेत ते भारतामध्ये आढळतात. एकूण 92,037 प्रजाती आहेत भारतामधील, त्यामधून जे 61,375 प्रजाती आहेत त्या प्रजाती कीटकांच्याच आहेत. आणि जे उरलेल्या प्रजाती आहेत त्यामधून जसं 397 प्रजाती हे मॅमल्सचे आहेत, सस्तनशील प्राण्याचे आहेत. 1232 प्रजाती आहेत, स्पीसीज आहेत, हे पक्ष्याचे आहेत, बर्ड्स. त्यानंतर 462 प्रजाती हे रेप्टाइल्सचे आहेत, म्हणजे सरपटणारे प्राण्यांचे आहेत. त्यानंतर 312 प्रजाती हे ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर वर्ग जे आहे त्यांचं आहे. आणि 2,661 प्रजाती जे आहेत हे मत्स्यवर्गीय प्राण्यांचे आहेत, पायसेसचे आहेत. ॲक्वाटिक्स मध्ये येणारे जे मत्स्यवर्गीय आहेत त्या मत्स्यवर्गीय प्राण्यांचे आहेत. हे अशा पद्धतीने आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण जैवविविधता हॉटस्पॉट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा भाग बघितलेला आहे. तर या भागावर काही अडचण आहे का कुणाला, विचारा. आणि इंटरनेटमुळे विविध प्रॉब्लेम फेस करावं लागू शकतं विद्यार्थ्यांना, याची आम्हा सर्वांच जाणीव आहेच. म्हणून हा व्हिडिओ आम्ही, म्हणजे हाच नाही तर प्रत्येकच व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर सुद्धा दिलेला आहे. ओके, तर ज्यांना काही अडचणी येत असले ते व्हिडिओ बघायचं यूट्यूबवरून परत एकदा, आणि मग काही अडचणी आले तर निश्चितच आम्हाला कळवायचं. आम्ही त्या तुमच्या अडचणी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. आमची सर्व टीम त्यासाठी तुमच्या पाठीशी उभी आहे. अभ्यास व्यवस्थित करा, नीट करा. परीक्षेची डेट जवळ आलेली आहे, जसा MPSC आयोगाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार. तर जी काही डेट दिली जातं, आता यामध्ये निश्चित डेटचा उल्लेख यासाठी टाळतोय कारण त्यामध्ये परिस्थितीनुसार बदल सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत, जसा आपण या आधीचा अनुभव बघता. म्हणून इथं निश्चित डेट न सांगणे मी योग्य आणि उचित समजतोय. मग जी काही डेट आयोगाद्वारे ठरवून देण्यात आलेली आहे त्याच डेटला आपण फोकस घेऊन आपण अभ्यास करायचा आहे. समजा डेट पुढे गेली असं तर होण्याचं चान्स खूप कमी आहे आत्ताच्या वेळेस, परंतु जर पुढे या कोविड प्रसंगी आणि त्या अडचणींमुळे जर पुढे गेली
तरीही आपलं अभ्यास किमान ती डेटलाच गृहीत धरून सुरू ठेवायचा आहे. यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचा भाग जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ॲक्च्युली खूप सोपं भाग आहे, परंतु त्यामध्ये काही काही जे फॅक्ट्स असतात त्या फॅक्ट्स आपल्याला निश्चितच अडचणीचं ठरू शकतात परीक्षेमध्ये. म्हणून अशा फॅक्ट्सवर सुद्धा जोर द्यायचं आणि हा भाग आपण कंटिन्यू करत जाऊया. काही अडचणी आल्या तर विचारत जायचं. ठीक आहे. तर सर्वांना समजलेलं आहे का? म्हणजे ज्यांना नेटचा प्रॉब्लेम नाही आहे अशा विद्यार्थ्यांना समजलेलं आहे का? रिप्लाय द्या. ओके. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.